लग्न घटिका जवळ आली आहे, परंतु अजूनही नवरा फायनल नाही। बाराती देखील तयार आहे, बँड बाजा आहे, सर्व वराती नाचण्यासाठी तयार आहे, परंतु नवरा मिळत नाही आहे। हे आम्ही बोलतोय पालघर लोकसभेसाठी। पालघर लोकसभेसाठी 20 मेची तारीख निश्चित झालेली आहे आणि फॉर्म भरण्यासाठी उद्यापासून सुरुवात होणार आहे, परंतु अद्यापही राजकीय पक्षांची उमेदवारी फायनल नाही आहे। एकीकडे शिंदे गटाचा उमेदवार अद्यापही फायनल होत नाही। राजेंद्र गावित यांनी प्रचाराला सुरुवात केली, परंतु कुठल्याही प्रकारची अधिकृत घोषणा जी आहे राजेंद्र गावित यांची झाली नाही। तर तिकडे बहुजन विकास आघाडीने देखील निवडणूक लढवण्याचं छातीटोकपणे सांगितलंय, परंतु अद्यापही कोणाला उमेदवारी द्यायची हे घोषित केलेलं नाही। उद्यापासून फॉर्म भरायचा सुरुवात होणार आहे, त्यामुळे प्रचार करायचा कधी हा देखील सवाल आता उपस्थित झालेला आहे। जर निवडणूक लढायची आहे तर गावितांना प्रचार सुरू केलेला आहे, हितेंद्र ठाकूर यांना उमेदवारी लढवायची आहे, तर उमेदवार का निश्चित होत नाही असाच प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये उपस्थित झालेला आहे। त्यामुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते सध्या संभ्रमित झालेले आहे। नेमकं करायचं काय, कुठची पाऊल उचलायची जी आहे की कार्यकर्त्यांना आपल्या मतदारांना काय उत्तर द्यायची हा देखील प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। कारण 3 तारीखपर्यंत फॉर्म भरण्याची शेवटची मुदत असणार आहे, त्यामुळे नेमके उमेदवार कोण असणार त्याच्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे की पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये चौरंगी लढत पाहायला मिळेल, तिरंगी लढत पाहायला मिळेल हे अद्यापही कळू शकलेलं नाही। या संपूर्ण राजकीय परिस्थितीवर शिवसेनेच्या निलेश तेंडुलकर आम्ही यांच्याशी चर्चा केली, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण ऐकूयात। नाही, आमच्या पक्षाची भाजप शिवसेना युतीचा उमेदवार हे मोदी साहेब आहेत, हे आम्ही पहिल्या दिवसापासून आपल्याला सांगितलं आणि ज्यांना उमेदवारी द्यायचे त्याची 1-2 दिवसात घोषणा होईल। घोषणेसाठी एवढा विलंब का लागतोय? विलंब असा नाही आहे, विद्यमान खासदार आहेत, त्यांचा एक संपूर्ण मतदारसंघात एक दौरा तसा म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरा झालेला आहे। भाजप सेना युतीच्या कार्यकर्त्यांचे मेळावे झालेले आहेत आणि अजूनही म्हणजे उद्यापासून 8 दिवस आहेत उमेदवारी अर्ज भरायला, त्याच्यामध्ये एक योग्य दिवस बघून उमेदवारी अर्ज भरला जाईल। सर, अशी एक चर्चा आहे की चिन्हावर गाडी अडलेली आहे की कमळावर लढायचं की धनुष्यावर लढायचं, कारण कमळावर मोठ्या प्रमाणावर मतं मिळतील अशी चर्चा आहे। असा काही विषय नाही, महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी यांना कोणाकोणत्या किती जागा हा अगोदरच 2 महिन्यापूर्वीच ॲक्शन प्लॅन ठरलेला आहे आणि त्याप्रमाणे पालघर कोण लढणार, आणखी नांदेड कोण लढणार हे ठरलेलं आहे, त्यामुळे तसा काय प्रकार नाही आहे। बहुजन विकास आघाडीचं आव्हान तुम्हाला कसं वाटतं? आम्ही आव्हान असं काय मानत नाही, ते राजकीय संपूर्ण जिल्ह्याचा विचार केला तर एक वसई तालुक्यापुरती मर्यादित असलेली एक ते संघटन आहे आणि निवडणुकीत आपण कोणाला कमी लेखायचं नाही।